मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंना जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन शनिवारी उपोषण सोडताना पूर्ण करत असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे पोस्टर सध्या मुंबईसह ठिकठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या मुंबईतल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जे प्रदेश कार्यालय आहे ते प्रदेश कार्यालयाच्या समोर आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र असणाऱ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या मराठा समाजाचे पाठीराखे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा याचे पोस्टर्स या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या हा संपूर्ण परिसर जो आहे तो मंत्रालयाचा समोरचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणारे पोस्टर्स ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत। अनेक छोटे मोठे पोस्टर्स सध्या लावण्यात आलेत आणि मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन या निमित्तानं करण्यात आलेलं आहे। काही दिवसांपूर्वी दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेताना स्पष्ट केलं होतं की आपण मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही। काल ही शपथ पूर्ण झाली अशा पद्धतीच्या वतीनं मराठा समाजाच्या वतीनं काल घोषित करण्यात आलं। नवी मुंबईमध्ये वाशी इथं एक भव्य सभा पार पडली। त्या सभेच्या ठिकाणी मनोज जरांगे यांना आपलं उपोषण सोडलं आणि उपोषण सोडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यामुळे आपण घरी जाऊयात अशा पद्धतीचं आवाहन सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित सर्व आंदोलकांना केलं आणि त्यानंतर संपूर्ण जे आंदोलक आहेत ते आपापल्या गावी गेल्याचं पाहायला मिळालं। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आश्वासन जरी दिलं असलं तरी त्याचा अध्यादेश कधीपर्यंत पारित होणार अशा पद्धतीच्या देखील आता सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहेत। शासनाच्या वतीनं सध्या अतिसूचना काढण्यात आलेली आहेत आणि त्याच्यावर आता 15 दिवसांमध्ये हरकती मागवण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या संदर्भात शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो लागू होणार का नाही होणार हे स्पष्ट होणार आहे। सध्या तरी मनोज जरांगे यांना आपलं आंदोलन मागे घेतलंय आणि मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणारे पोस्टर्स आपल्याला अनेक ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहेत। आगामी काळात मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं काय होतंय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अनिल सनगरेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।